भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं खासदार संजय राऊतांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे। राऊतांनी यावरती संताप व्यक्त केलाय। कोश्यारींनी महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या केली। लोकशाही संविधान कोश्यारींना पायदळी तुडवलं। ठाकरे सरकार उखडून टाकल्यानं पुरस्कार दिला असेल तर निषेध आहे। कोश्यारींना शिवराय महात्मा फुलेंचा अपमान केला असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपद्व्याप केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं। बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं। आणि त्यासाठी लोकशाही संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो। संविधानाची पायमल्ली करणाऱ्याला पुरस्कार दिला, संविधानिक पदाचा त्यांनी अपमान केलाय। कोश्यारी एक विकृत व्यक्तिमत्व आहे, हर्षवर्धन सपकाळांनी हल्लाबोल केलाय। भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त अनुसूचित 10च्या अनुषंगानं सत्ता स्थापनेच्या वेळेसच त्यांनी संविधानाची पायमल्ली केली नाही, तर 12 आमदार हे निवडून देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जे आहे ते संविधानाचे संकेत आणि जे संविधानिक पद आहे त्याचा त्यांनी अपमान केला आहे। त्याच्या पलीकडे जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा तर वारंवार अपमान देखील हा कोश्यारी यांनी केलेला आहे। त्यामुळे काळी तिरपी टोपी जी आहे ही डोक्यावरच नाही तर हा सगळा मामलाच जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळ आहे।